चला तर आज आपण बघणार आहोत घरची बनवलेल्या शेवयापासून गोड शेवया कशा बनवायच्या एक ट्रिक वापरून स्पेशल गुढीपाडव्यासाठी। त्यासाठी अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। चला आता पटकन आपली रेसिपी सुरू करू आपण। तुम्ही जर अशा पद्धतीने जर शेवया केल्या तर खूपच छान आणि टेस्टी पण लागतील। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुझ्या होम ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून मी स्वागत करते। चला तर आज आपण बघणार आहोत गुढीपाडव्यासाठी स्पेशल शेवया कशा बनवायच्या, गोड शेवया एक ट्रिक वापरून। चला मग रेसिपी आपण सुरू करू। चला तर अगोदर मी गॅस लावून घेते आणि गॅसवर ठेवून देते कढई। कढई 2 मिनिटं गरम होऊ द्यायची। त्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचं साजूक तूप। यामध्ये तूप टाकून द्यायचं 1 चमचा। तूप टाकल्याच्या नंतर तूप चांगलं वितळू द्यायचं। त्यानंतर टाकून द्यायच्या ह्या शेवाळ्या आणि शेवाळ्या थोडा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायच्या तुपामध्ये। अशा पद्धतीने जर शेवया केल्या तर खूप मस्त आणि चविष्ट पण होतील। अशा परतून घ्यायच्या अगोदर। शेवया हा कमी गॅसवर परतून घ्यायच्या, कारण जर फुल गॅसवर परतून घेतल्या तर आपल्या लवकर करपतील आणि ह्या बरोबर भाजणार पण नाही। ह्या शेवया अशा भाजून तयार झालेल्या आहेत। आता मी यांना काढून घेते। तर त्याच कढईमध्ये दूध टाकून द्यायचं। दूध टाकल्याच्या नंतर थोडं पाणी पण टाकून द्यायचं। मी इथं 1 वाटी दूध टाकलेलं आहे आणि थोडं पाणी पण टाकून देणार आहे आणि दुधाला आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। एकदा तुम्ही पण अशा पद्धतीने शेवया करून पहा आणि याची चव कशी लागते ते पहा। नंतर त्यामध्ये टाकून देते साखर आणि साखर विरघळून घेते। विरघळेपर्यंत याला हलवून घ्यायचं। त्यानंतर टाकून द्यायचे तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट यामध्ये टाकून द्यायचे। मी इथं टाकून देते काजू बदाम। त्यानंतर टाकून द्यायच्या हा शेवया आणि याला थोडं हलवून घ्यायचं। आता 2 ते 4 मिनिटं याला प्लेट झाकून शिजवून घ्यायच्या शेवया आपल्या त्यामधल्या। मी प्लेट ठेवून देते यावर। या पाहू शकता आपले प्लेट काढल्यानंतर आपल्या शेवया अशा तयार झालेल्या आहेत आणि खूपच सुगंध पण यायला सुरुवात झालेली आहे तुपाचा आणि तयार पण झाले। आता मी यांना प्लेट मध्ये काढून घेते। या पाहू शकता आपले प्लेट काढल्यानंतर आपल्या शेवया अशा तयार झालेल्या आहेत आणि खूपच सुगंध पण यायला सुरुवात झालेली आहे तुपाचा आणि तयार पण झाले। आता मी यांना प्लेट मध्ये काढून घेते। हे पाहू शकतात अशा आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत गोड। चला आता खायला सुरुवात करू। शेवयाची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूत आपण साध्या सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत खुश राहा, मजेत राहा।